नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे होळी, म्हणूनच सकाळी आता मी चण्याची डाळ भिजत घालून गेलेली आणि मी अंदाजाने 1/4 किलो डाळ भिजत घातलेली जवळपास. तर ती छान जास्तच म्हणजे छान म्हणण्यापेक्षा जर थोडीशी जास्तच भिजली, 3-4 तास भिजली तरी खूप म्हणजे व्यवस्थित होऊन जाते. पण मी सकाळीच भिजत घालून गेलेली आणि आता ती जवळपास 12 तास झाले असतील ती भिजली आहे. तर त्याच्यामुळे जास्त तिला शिजवायला लागणार नाही, पटकन ती शिजून जाईल. तर दूध पण माझ्याकडे संपलेलं आणि एमर्जन्सीसाठी माझ्याकडे ना टेट्रा पॅक एक आणलेलाच असतो आणि जर मी नंतर घ्यायला गेली ना उशिरा तर मग कुठेच मिळत नाही. सकाळी सकाळी व्यवस्थित सगळीकडे अवेलेबल असतं. पण शेवटी हा जो टेट्रा पॅक माझ्याकडे आय थिंक 1 महिन्यापूर्वी आणलेला, तर तो म्हटलं चला आज यूज करून घेऊ, कारण उद्या तर परत काही खाली उतरणं होणार नाही. म्हणजे काही दूध वगैरे तर गाडी वगैरे येतील नाही येईल माहिती नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे टेट्रा पॅक आहे हेच गरम करून घेऊ. तर पॅक गरम करायला ठेवलं आहे दुधाचं आणि त्याच्यानंतर ना आता छोटी मोठी कामं सुरुवात करायची आहेत बघा. त्याच्या आधी दिवा लावून घेणार आहे मी, कारण ऑलमोस्ट संध्याकाळ झाली. पण म्हटलं पहिलं आपण हे करून घेऊ. आणि मी चण्याची डाळ ना थोडीशी काढून ठेवणार आहे. म्हणजे जर मी 1/4 किलो तुम्हाला मी म्हणते की मी अंदाजाने घातली, तर त्यातली थोडीशी डाळ म्हणजे अगदी 50 ग्रॅम 2-3 वेळेला मला कुठल्याही भाजीसाठी यूज होईल. कारण मी बऱ्याच वेळा भाजीमध्ये चण्याची डाळ वापरते. म्हणजे बहुतेक वेळा मी दुधीची किंवा फ्लॉवर किंवा जसं अलकुलची भाजी असते, तर या भाज्यांमध्ये मी बऱ्याच वेळा चण्याची डाळ वापरते. आणि दुधी तर होतो आठवड्यातून 15 दिवसातून एकदा कधीतरी होतो. आणि आता माझ्याकडे फ्रीजमध्ये ऑलरेडी आणलेला आहे दुधी, तर म्हटलं त्या दुधीच्या भाजीमध्ये चण्याची डाळ टाकायला मिळेल. मग परत ती भिजवायला नको आणि लक्षात पण राहत नाही, कधी कधी विसरणं होतं. म्हणून मी थोडीशी डाळ काढून ठेवली आणि ही 1/4 किलोपेक्षा कमीच डाळ आहे. तर ही थोडीशी मी आता गाळून, म्हणजे खूप जास्त गाळून, म्हणजे मी भिजत घातलेलं पाणी खूप जास्त आहे त्याच्यामुळे यातलं थोडंसं पाणी मी आत्ता घेणार आहे बघा. म्हणजे याच्यामध्ये हे जेवढं पाणी दिसतं ना त्याच्यात थोडंसं अर्धच पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि जेव्हा आपण ही शिजायला ठेवू ना तेव्हा त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा तेल टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे. तुम्ही म्हणाल की याच्या आधी तुझ्याकडे जो नवीन कुकर घेतलेला तो कुठे गेला, तर तो मी आईला दिला आणि आता मला परत दुसरा नवीन कुकर स्टीलमध्ये घ्यायचा आहे. तर आता सध्या माझ्याकडे जो ॲल्युमिनियमचा आहे त्याच्यातच मी म्हणजे वापरते सध्या तरी. पण बघू, मला पण तो पण लवकरात लवकर एखादा स्टीलचा परत एकदा चांगला असा मिळाला तर घ्यायचा आहे. ही बॉटल माझी रिकामी झाली आहे आणि आता मी ही रिफिल नाही करणार आहे, तर ही मला क्लीन करून घ्यायची आहे. तर ती एखाद्या शॉर्ट व्हिडिओमधनं मी तुमच्याबरोबर शेअर करते की अशा ज्या काचेच्या ज्या बॉटल्स असतात ज्याचं तोंड छोटं असतं त्या आपण कशा पद्धतीने क्लीन करू शकतो. आणि स्पेसिफिकली जर त्या ऑइलची असतात तर आपण कशा क्लीन करू किंवा मी कशा पद्धतीने क्लीन करते ना ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा. तर इथे मी कुकर लावून घेतलेला आहे, म्हणजे डाळ पण एका साईडला तयार होईल. आणि मी पुरण आहे ना म्हणजे मिक्सरमधनंच करते, कारण मला पुरणपोळी खूप अशीच एवढी मी त्याच्यामध्ये पारंगत नाही आहे. म्हणजे मला जमते आणि मी अजूनही ती चांगली कशा पद्धतीने मी करू शकते ना याचा प्रयत्न करते. तर बघा ही कढई म्हणजे ही ट्रायप्लायमध्येच आहे आणि छोटी कढई आहे. ही 349ला मी घेऊन आलेली आहे. आणि सर्वात आधी मी ह्याच क्वालिटीचा हा एक छोटा पॅन घेतलेला, जो आय थिंक दिवाळी दसऱ्याच्या आसपास काहीतरी मी घेतलेला. त्याच्यानंतर मग त्याच क्वालिटीचा हा सॉसपॅन मला मिळाला जेव्हा मी गेली तेव्हा. आणि तो सॉसपॅनची क्वालिटी पण खूप सुंदर निघाली. आणि मग त्याच्यामुळे मग मी विचार केला की हे 2 छोट्या गोष्टी आहेत तर एक कढई पण छोटीशी हवी. कारण माझ्याकडे जी कढई आहे ना ती मी नॉनस्टिकचीच वापरत होते, डीमार्टमधली, ती तुम्ही बघितली असेल. म्हणून म्हटलं ही छोटीशी चांगली. फक्त आता ना याचे हँडल पण थोडे गरम होतील, तर याच्यासाठी एक सिलिकॉनचे जे हँडल्स मिळतात ना तसं काहीतरी मला एक विकत घ्यायचं आहे. तर ते एकदा मी एक ऑनलाईन मागवेन. आणि मग आपल्या छोट्या सिरीजमधल्या म्हणजे माझ्याकडची जी छोटी भांडी हवी होती, म्हणजे मला म्हणजे छोटं पॅन, छोटी कढई ट्रायप्लायमध्ये ती झालेली आहे. मोठी कढई आहे माझ्याकडे, मोठं पॅन पण आहे. तर ठीक आहे चला, तर त्या गोष्टीचा आनंद आहे मला की फायनली या पण गोष्टी माझ्या म्हणजे मला रिजनेबलमध्ये मिळाल्या आणि मी त्या घेतल्या. तर सर्वात आधी ना जेवणाची पण तयारी करायची आहे, पण त्याच्या आधी ना हे स्टिकर काढून घेते. आणि मग तुम्हाला माहिती आहे नवीन कढई जेव्हा जेव्हा आम्ही आणते त्यावेळेस मी स्टिकर तर काढते त्याचा, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये ना घासून परत पाणी भरते आणि मग ते बॉईल करायला ठेवते. म्हणजे त्याचं परत काहीतरी पावडर कोटिंग किंवा काही असेल तर ते पाण्याबरोबर उकळून येतं, बॉईल होऊन येतं आणि मग आपण ते वापरायला मोकळे होऊ. तर आज विचार चाललाय होळी असल्यामुळे माझा की आपण भजी वगैरे काहीतरी करू, तर त्याच्यासाठी यूज होईल त्याचा.
कुकरच्या शिट्या होत आहेत, अजून मला सामानाची पण आवरावर करायची आहे. तोपर्यंत हे पार्सल आहे ना लास्ट वीकमध्ये आलेलं आणि तुमच्याबरोबर शेअर करायचं राहिलेलं. म्हणजे मी पण ओपन नाही केलं, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणजे सगळ्यांना यूज होणारा प्रोडक्ट आहे आणि 70 to 80 रुपीजलाच मी घेतलेलं आहे. तर हे आहेत ना, बऱ्याच वेळा आपल्याला शू बाईट्स होतात, बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या कलरचे फॅन्सी शूज वगैरे घालायचे असतात. तर माझ्या बाबतीत असं होतं, माझी एक तर साईज खूप छोटी आहे, मला 3 नंबर लागतो चप्पलचा. फक्त वेगवेगळ्या ब्रँडनुसार आहे. जर मेट्रोमध्ये वगैरे जर मी घेतला तर 3 नंबर घेते, बाटाचा 4 नंबर घेते, असे वेगवेगळे आहेत. जर इंच 5चे घेतले तर मग मी त्यांचा थोडासा 5 नंबरपर्यंत मला चालतो. तर असे प्रत्येक ब्रँडचे वेगवेगळे असतात. पण तरी पण ना मी ही एक वस्तू मागवलेली आहे जे आपल्याला शू बाईटपासून वाचवू शकतात. तर हे आहे, हे तुम्हाला आता मी जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला नीट कळेल. तर हे आहेत बघा, अँटीवेअर पेस्ट आहेत, म्हणजे हे आपण स्टिक करू शकतो. तर हे ना असं 4च्या सेटमध्ये आहेत आणि हे बघा ना, हे अगदी स्पंजसारखं आहे. म्हणजे तुम्ही जर जेव्हा तुम्ही आपण पायाला म्हणजे फिटला असं लावलात म्हणजे कुठे बऱ्याच वेळा काय होतं, अंगठ्याच्या इथे म्हणजे ही बोटं जिथे संपतात ना तिथे आपल्याला बऱ्याच वेळा शू बाईट होते, करंगळीच्या इथे होते किंवा मग बॅक साईडला होतं, तिथे हे तुम्ही स्टिक करू शकता. हे बघा, हे इथे त्यांनी दिलेलं आहे, हे स्टिकर काढायचं आणि मग तुम्ही हे लावू शकता. तर हे 4च्या सेटमध्ये आहे. आणि बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याला जेव्हा असा एखादा आउटफिट असेल आपल्याला तर त्याच्यावर मॅचिंग सँडल्स वगैरे काहीतरी घालायचे असतात आणि नेमकेच ते शू बाईटने आपली म्हणजे पूर्ण पार्टी असो किंवा वेडिंग असो ते सगळं मूड स्पॉईल होऊन जातो की शू बाईट झाली आहे. त्याच्यामुळे नंतर असं होतं की चप्पल हातात घेऊन चालण्याची वेळ येते. तर त्याच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. याच्या आधी पण मी याचा एक पेअर मागवलेला, पण यावेळेस मी दुसरा म्हणजे जे काय बोलतात ते डीलर असतात ना, तो वेगळा मिळाला मला. मग याची क्वालिटी काय येते ती मला माहिती नाही आहे, पण याच्या आधीची जी होती ना ती आउट ऑफ स्टॉक होती, मग मी या ब्रँडची मागवली. पण खरंच हा प्रोडक्ट चांगला आहे. एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रॉपर याचा यूज कसा करायचा ना ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. हा प्रोडक्ट जर तुम्हाला हवा असेल, तुम्हाला पण युजफुल वाटत असेल तर याची लिंक मी खाली देते, तुम्ही तिथे जाऊन क्लिक करून परचेस करू शकता. आणि खरंच अफोर्डेबल प्रोडक्ट आहे आणि एमर्जन्सीसाठी आपल्या पॉकेटमध्ये हा नेहमी असावा. आज येता येता दोडकी घेऊन आलेली, कारण मला ना दोडक्याचं भरीत करायचं होतं. भरीत म्हणण्यापेक्षा भरलेली दोडकी अशी करायची होती, तर त्याच्यासाठी 2 घेऊन आली आणि ही उद्या टिफिनसाठी करायची आहेत मला, आज नाही करायची आहेत. तर जर मी टिफिनसाठी केलीच तर तुम्हाला टिफिन सिरीजच्या आपल्या जे काही शॉर्ट व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये नक्की ती रेसिपी बघायला मिळेल. नक्की ट्राय करा. आणि आज ना बऱ्याच म्हणजे वर्षभरानंतर करवंद आलेली आहेत आणि करवंद यायला सुरुवात झाली. फक्त एवढंच की थोडीशी छोटी होती, थोडीशी जर मोठी असली असती ना तर ती छान म्हणजे थोडीशी असतात, ही थोडीशी तुरटच असतात. पण असो, याची चटणी खूप भारी होते. तर चटणीसाठी किंवा मग मिठाच्या पाण्यात जर आपण ही म्हणजे ठेवली ना तर वर्षभर आपल्याला ही चटणी म्हणजे आपण खाऊ शकतो. आणि जशी कैरीची चटणी लागते तशीच ही करवंदाची चटणी होते, तशीच आवळ्याची चटणी असते. तर माझ्याकडे जेव्हा जेव्हा करवंद येतात ना तेव्हा ही अशीच आणली जातात. आता मी ना ही भिजत घालते थोडा वेळ, कारण त्याला ना खूप डीक असतो, तर ती थोडासा डीक त्याचा निघावा आणि त्याला सगळे देठ वगैरे पण असतात तर ते सगळे रिमूव्ह व्हावे म्हणून मी याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ना ही थोडा वेळ भिजत ठेवणार आहे. चांगली अर्धा पाऊण तास ती भिजली ना तर ती त्याचा डीक तर तेवढा जास्त असा तो काही निघत नाही, कारण तो बऱ्याच वेळा एकमेकांना चिटकलेला असतो. पण जेवढा निघता येईल म्हणजे काढता येईल ना त्याच्यासाठी म्हणून मी ही पाण्यात अशी मिठात टाकून ठेवते. जर तुम्हाला काही ट्रिक माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मसूर डाळ पण माझ्याकडे संपलेली आणि ना बऱ्याचशा गोष्टी मला रिफिल करायच्या राहिल्या आहेत, तर मी थोडीशी ही मसूरची डाळ काढून ठेवते, कारण प्रत्येक वेळेस काही तूर डाळ किंवा मूग डाळ खाणं होत नाही. मसूर डाळ पण मी खाते. आणि त्याचबरोबर ना डोसा वगैरे करायची असेल तर मसूर डाळी वापरली ना आपण तर ती पण एक काहीतरी वेगळा ऑप्शन्स असतो. याच्या आधी मी बऱ्याच वेळा तुम्हाला डोशामध्ये नाचणी किंवा मिक्स अशा डाळींचे डोस्यांचे पीठ कशा पद्धतीने आपण ठेवू शकतो हे सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते बघायला मिळतील, तिथे सगळे आहे. एका साईडला बघा माझं कुकर होऊन जाते, एका साईडला मी आता याच्यामध्ये पाणी गरम ठेवते. आणि आज असा विचार झाला आहे की मटार पनीरची भाजी करू. त्याच्यासाठी ना मी काय करणार आहे, थोडेसे मटार बॉईल करायला ठेवणार आहे. मटार बॉईल करताना मी ना सॉसपॅनच वापरणार आहे. मी बऱ्याच वेळा आता हल्ली शॉर्टकट जेव्हा म्हणजे मोठं भांडं काही वापरायचं नसेल ना तर हे सॉसपॅन खरंच खूप छान आहे. म्हणजे अगदी याच्यामध्ये ना असं काळं वगैरे काही होत नाही.
म्हणजे बऱ्याच वेळा मी पहिले जेव्हा मी असे छोटे सॉसपॅन वगैरे जे वापरत होती ना, त्याच्यामध्ये असं आपण खूप बॉईल वगैरे केलं ना, थोडंसं मीठ वगैरे टाकून ना, की ते आतून पूर्णपणे काळे होऊन जायचे, म्हणजे जेवढं पाणी असेल तेवढं. पण हे होत नाही. तर हे आय थिंक आम्ही स्टार बाजार काहीतरी आहे माहीमला, तिथूनच घेतलेले. जर तुमच्या आजूबाजूला कुठे स्टार बाजार असेल तर तुम्हाला तिथे हे जर मिळाले या क्वालिटीचे तर तुम्ही नक्की घ्या. खरंच खूप हे चांगले आहेत म्हणजे क्वालिटी वाईज. तर आता डाळ माझी तयार झाली आणि तुम्ही बघू शकता तिथल्या तिथे डाळ झाली. अगदी थोडंसं याच्यात पाणी असेल, खूप जास्त पाणी नाही आहे. तर हे पाणी ना मी काढून नाही घेणार आहे. मी जेवढी डाळ आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच गूळ घेतलेलं आहे. मी वजन करून घेतलं तर डाळ माझी काहीतरी 210 ग्राम अशी काहीतरी होती, वजन केलं मी तर. आणि तर मी त्याच्यापेक्षा कमी गूळ घेतलेला आहे. 180 ग्राम मी गूळ घेतलेला आहे आणि त्या गुळामध्येच आता मी ही डाळ पूर्णपणे ओतून घेणार आहे आणि ही पूर्ण वितळेपर्यंत मिक्स करायचं आणि नंतर परत हे मिश्रण घट्ट होईपर्यंत, म्हणजे याच्यात जो आपण चमचा आहे ना जो मिक्स करतो तो उभा राहायला पाहिजे इथपर्यंत ते शिजवून घेणार. आणि नंतर ना मी मिक्सरला वाटून गरम असताना, म्हणजे थोडंसं कोमट झालं ना की मिक्सरमध्येच ते फिरवून घेणार आणि त्याचं पुरण करून घेणार. बऱ्याच वेळा काही जण पुरण यंत्रावर करतात, काही जण चाळण असते त्याच्यावर करतात, पण मी तसं नाही करत. मी डायरेक्ट ते मिक्सरला फिरवते. ॲक्च्युली मिक्सरमधनं फिरवलेल्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते, म्हणजे ज्या चाळणीवर किंवा जे पाट्यावरती वगैरे जी टेस्ट असते ना तशी त्या मिक्सरच्या याला येत नाही. मिक्सरच्या याला थोडीशी टेस्ट वेगळीच येते. तर याच्यामध्ये सर्वात शेवटी थोडंसं हे आटत आलं ना की वेलची पावडर टाकणार आहे मी. ते इथे बघा माझं सारण तयार झालेलं आहे. तर थोडंसं सारण मी काढून ठेवलेलं आहे आणि थोडंसं सारण आहे ना ते मी आत्ता 4 पुरणपोळ्या करणार आहे त्याच्यासाठीच ठेवलं, म्हणजे छोट्या छोट्या 4 करायच्या नैवेद्यापुरता त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि वाटण अजून हे गरम आहे तर हे असंच साईडला ठेवणार आहे. मटार माझे बॉईल करून झालेत आणि आज ना डाळ थोडीशी घाई गडबडीत माझ्याकडनं जास्त लागली गेलेली आहे. तर आता विचार करते की एवढ्या डाळीचं काय करायचं, तर थोडीशी मी आता वापरणार आहे, बाकीची फ्रीजमध्ये मग मी तशीच ठेवून देईन. तर उद्याला होईल. ॲक्च्युली तुरीचे आणि मुगाची डाळ मिक्स असल्यामुळे थोडंसं हे होतं. मसूर आणि राजमा घेतलेला आहे, तर हे मील प्लॅनिंगचा भाग असणार आहे त्याच्यामुळे थोडंसं 2 कडधान्य काहीतरी वेगळी यावेळेस, म्हणून मसूरचा पुलाव करायचा आहे मला आणि राजमा राईस आणि जिरा राईस असं खाण्याचा पण बरेच दिवसापासून विचार चालला आहे. तर ते पण मी ना आता वरती काढून ठेवलेत, कारण मला नंतर विसरायला होतं. आज कोथिंबीरच्या पण जुड्या मी 2 घेऊन आलेली, त्याच्यामुळे हे पण माझ्याकडे काम आहे. आणि त्याच्यामुळे ना ही सगळ्या गोष्टी करायच्या असल्यामुळे आजचा व्हिडिओ ना मी थोडासा इथेच संपवते, मोजकाच करते, कारण या सगळ्या गोष्टी आवरेपर्यंत मला बराचसा वेळ जाणार आहे. कढईमध्ये मी विचार करते भजी करायची किंवा मग डाळ करायची. बघू आता कसं काय जमतं ते. येणाऱ्या व्लॉगमधनं तुमच्याबरोबर नक्की अजून छान छान काहीतरी शेअर करेन. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आजच्या व्हिडिओसाठी काही सजेशन असतील तर छान छान अशा कमेंट करा आणि तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक एनर्जी घेऊन येत असते. तशात छान छान कमेंट्स करा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटू आणि सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.